रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अमोल सावंत. तसेच शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अतुल गवळी. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण समोर बघता की आपण आले पिकाबाबत माहिती घेत आहोत. त्या आलेला आपण स्वयंपाकात वापरतो, त्या आलेचा इतिहास आपण संपूर्ण आज जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आले हा फक्त मसाला नसून ते एक औषध पण आहे आणि शेतकऱ्याच्या शेतातलं ते सोनं आहे आणि शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. तर गवळी सर, आले या पिकाचा उगम कुठे झाला? तर सावंत सर, आल्या पिकाचा उगम दक्षिण आशिया ह्या भारत देशात आल्याचा उगम झालेला आहे. म्हणजे आपण वापरत असलेलं आलं हजारो वर्षापूर्वीचं आहे. हो सावंत साहेब, हे आयुर्वेदामध्ये आलं 5000 वर्षापूर्वी वापरलेलं आहे आणि ह्याला आयुर्वेदामध्ये भरपूर महत्त्व दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पिकवलेलं आलं भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात पोहोचलेलं आहे आणि त्याचं एक जबरदस्त असं महत्त्व आपल्या स्वयंपाकघरात वापरलं जातं. तरी शेतकरी मित्रांनो, तरी आपल्याला आल्याच्या जबरदस्त आल्याच्या लागवडीपासून तुम्हाला हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण माहिती भेटणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आल्याचे बियाणे कसे निवडायचे आणि लागवड कशी करायची, संगोपन कसं करायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, या सर्व माहिती तुम्हाला आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पूर्ण माहिती जाणून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आले फक्त हे आपण मसाल्यातच नाही वापरत, तर त्याचा औषधामध्ये सुद्धा भरपूर उपयोग आहे आणि शेतीतून जर भरपूर पैसा कमवायचा असेल तर आले एक उत्तम पीक आहे. जमीन तीच पण आले पिकातून विचार बदलला तर लाखोचा प्रवास होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आलं पीक म्हणजे शेतकऱ्याचं चालतं बोलतं बँक अकाउंट आहे. भारताने आले पीक हे जगाला दिलेलं अमूल्य पीक हे असं आहे आलं. शेतकरी मित्रांनो, आले पिकातून आपण एका एकरामधून सुद्धा चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. पण 90% शेतकरी सुरुवातीलाच काही चुका करतात. आता इथून पुढे आपण त्या चुका थांबवूया. गवळी सर, तर आले पीक हे फायदेशीर आहे का? 100% साहेब, आले सावंत साहेब, 100% आले शेती ही फायदेशीर आहे. ती शेतकऱ्यांनी जाणून घेतली पाहिजे, त्याचे नियम पाळले पाहिजेत शेतकऱ्यांनी. नाहीतर 100% नुकसान पक्का आहे. तर गवळी सर, आले पिकासाठी जमीन कोणत्या प्रकारची असावी? साहेब सावंत साहेब, जमीन हलकी असावी, निचऱ्याची असावी, तिथं पाणी नाही साठलं पाहिजे. काळी असली तरी चालेल, पण निचरा पाऊस पडला तरी निचरा होणं गरजेचं आहे. पाण्याचा पीएच 5.5 ते 6.5 हा पाण्याचा पीएच असावा जमिनीसाठी. शक्यतो काळी जमीन आणि चिकट पाणी साठणारी जमीन टाळावी. मुरमाड अशी जमीन असावी. ही आपण कशी पाहतो, अशी बियाण्यासाठी मुरमाड जमीन असावी. जिथं पाणी साठते तिथं आले पूर्ण मरते. गवळी सर, सर्व शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न की लागवडी योग्य नेमका काळ कोणता? 15 मेच्या पासून पुढे जूनपर्यंत. 15 मे नंतर 10 जूनच्या अगोदर आले लागण करू शकता. तर गवळी सर, शेतकरी सुरुवातीला एक चूक करतो की बियाणं निवडताना, तर ते बियाणं निवडताना काय काळजी घ्यावी? सावंत साहेब, तुम्ही छान प्रश्न विचारलेला आहे. शेतकऱ्यांनी बियाणं प्लॉट उच्च प्रतीचा असावा, त्याला सड लागलेला नसावा, तो रासायनिक खत कमी टाकलेलं सेंद्रिय खतावरचा असावा, असे बियाणे प्लॉट असावा. बियाणं मीडियम जाडीचं असावं आणि त्याला मातीची भर चांगली असावं. बियाणं काढण्याच्या अगोदर बियाणे उघडे पडलेलेही नसावे. तर सर, साधारण आपणास लागणी करता एकरी किती बियाणे लागतं? 12 ते 14 क्विंटल बियाणं लागतं. तरी शेतकरी मित्रांनो, बियाणे 12 ते 14 क्विंटल लागतं, पण हा बियाण्याची फणी पंजासारखी असावी. बियाणं आतील बियाणं निवडताना आतील त्याला रिंग काळी असावी. असे बियाणे क्वालिटीबाज असते. ते बियाणं निवडताना बियाण्याला प्लॉटला पाणी कमी पडलेले नसावे. शेतकरी मित्रांनो, गवळी सरांनी आपणास सांगितल्याप्रमाणे आल्याचं बियाणं हे रोगमुक्त असावं, त्यानंतर त्याला पाणी कमी पडलेलं नसावं आणि ते सडलेलं नसावं. अशा प्रकारचं उत्तम लागवडीयोग्य बियाणं आपण आपल्या आले शेतीमध्ये वापरू शकता. अजून एक शेतकरी मित्रांनो सांगायचं महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं मध्ये, ह्या बियाण्यामध्ये आपण बघतोय तर ह्याला पाणी काढता नाही ना, पाणी कमी पडलेले नसावे. बियाणे हे रसात असावे, मोडल्यानंतर आतमधून रसासारखं दिसावं. त्यामुळे हे उच्च प्रतीचे बियाणे मानले जाते. तरी शेतकरी मित्रांनो,
बियाणे कसे असावे ते आपण प्रत्यक्षात बघूया. बियाणे प्लॉट निवडलेला आपण लागणीसाठी निवडतोय तो कसा असावा ते प्रत्यक्षात पाहूया. तरी शेतकरी मित्रांनो, हे बियाणे काढायचा प्लॉट चालू आहे, तरी प्रत्यक्षात बघूया आपण. तरी शेतकरी मित्रांनो, बियाणे कसं असावं आणि ते चांगले असते ते बघूया आपण, स्वतः प्रत्यक्षात काढून बघूया. बघूया खांदून आपण. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो बियाणं पाहिजे. आणि बियाणं बघताना याची नाकं वगैरे चांगली असावीत. बियाण्याची नाकं आहेत ना, सर घ्या सावंत साहेब तुमच्याकडं. बियाण्याची नाकं अशा असावी, अशा उच्च प्रति दर्जाचं बियाणं असावं. हे आले लागवडीसाठी उच्च प्रति दर्जाचे बियाणं आहे हे, आणि हे सातारी आलं म्हणतात. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण कशा प्रकारे याचा पंजा आहे, कशा प्रकारे फणी याची. हा शेतकरी मित्रांनो, हे आलं बघू शकता कसं रसात आहे आणि ते आतून कसं आहे. अशा प्रकारे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, बियाणे कसं निवडायचं अशा आमच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या एपिसोडमधून तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आल्याविषयी अशी पुढची माहिती आपणास आवश्यक असेल तर पाहायला विसरू नका रामायोटेचा लोकप्रिय कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे.